मी आहे संतोष मालुसरे. सध्या मी जावळी तालुक्यातील निपाणी केंद्र शाळा या ठिकाणी आहे. आज बालआनंदी मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे. पंचायत समिती जावळी शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी आज बरेचसे खेळ साजरे करण्यात आले. त्याप्रमाणे बरेचसे आनंद मेळाव्यात या ठिकाणी सहभाग घेतला. ते पुरुष वाकी, निपाणी, आपटे, आत्रेवाडी, निपाणी, मुरा, त्याचप्रमाणे किरगळ, सोळशी असेल, बेबे वस्ती आपटे असेल, मांडटे असेल, या सर्व 10 शाळांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी केंद्रप्रमुख आहेत, त्याचप्रमाणे सर्व शाळेचे शिक्षक आहेत. कशा पद्धतीनं हा मेळावा पार पडला? सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या विद्यमानाने आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निपाणी या ठिकाणी निपाणी केंद्र समूहाचा बालआनंद मेळावा आयोजित केलेला होता. सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत उत्साही वातावरणामध्ये हा आनंद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला या केंद्रातील संपूर्ण सर्व शाळा आणि शाळांचे विद्यार्थी, तेथील ग्रामस्थ, पालक, शाळा समिती अध्यक्ष, सरपंच सर्व लोक उपस्थित होती आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा मेळावा संपन्न झालेला आहे. सकाळपासून आम्ही विविध प्रकारचे खेळ घेतले आणि दुपार सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला आहे आणि आता बक्षीस वितरण समारंभ सुरू होत आहे. केंद्रप्रमुख आहे, काय सांगाल कशा पद्धतीने या विभागात जावळी तालुक्यात निपाणी केंद्रावर बालआनंद मेळावा? आजचा हा बालआनंद मेळावा अतिशय उत्साहामध्ये झालेला आहे. आत्ता दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की मुलांना म्हणजे अतिशय नृत्य असेल किंवा जी काही गाणी असतील त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळालेला होता आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा जो आपला जो उपक्रम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. जावली तालुक्याला एक उत्कृष्ट परंपरा आहे. कालच कराड येथे झालेल्या बक्षीस समारंभामध्ये व्यक्तित्व विकास स्पर्धेमध्ये कराड तालुक्याला एक आपल्या जावली तालुक्याला कराड येथे जनरल चॅम्पियनशिप मिळाली होती आणि याच्यामध्ये आपल्या जावली भागातील सर्व शाळांचा समावेश उत्कृष्टरित्या असतो. आपल्या भागातील सुद्धा मुलांनी बालनाट्य असू देत किंवा पोवाडा गायन असू देत यामध्ये सुद्धा आपले वर्ग कामगिरी करतात आणि आज इथं सुद्धा आज आपण पाहिलं की अतिशय उत्साही वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की स्टॉल मांडलेले होते. त्याच्यामध्ये भेळ असेल, मंचुरियन असेल, विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फनी गेम्समध्ये सुद्धा संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बादलीत चेंडू फेकणे याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रामध्ये मिठाचं जेवण मिळालं, त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. आणि हा सांस्कृतिक कार्यक्रम याच्यामध्ये प्रत्येक शाळांना असं वाटतं की मुलांना हा कार्यक्रम संपूच नाही आहे, तरी पण कसं डोंगर वगैरे लांबचा भाग असल्यामुळं विद्यार्थ्यांना आपण सुरक्षित जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सातगावचा कार्यक्रम होतो, निपाणी होतो, निपाणीचे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी जवळ 10 शाळांचा या ठिकाणी कार्यक्रम निपाणीमध्ये झाला. काय सांगाल आपली बाबा? आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निपाणी ISO मान्यता प्राप्त असणारी शाळा आणि अतिशय सकाळपासून या निपाणी गावामध्ये या विविध केंद्रामधील विविध शाळा या ठिकाणी आज या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट असून सुद्धा या ठिकाणी या बालआनंद मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सकाळपासून विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी झालेले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा निपाणीचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विविध शाळांतील सर्व शिक्षक या अडचणीच्या प्रसंगातून सुद्धा या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट असून सुद्धा विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीनं सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद देतो. पोलीस आहे. नमस्कार. आज निपाणी केंद्र समूहाचा बालआनंद मेळावा खूप अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला. साने गुरुजी म्हणतात, करील मनोरंजन जो मुलांशी घडेल नाते प्रदूषित नाही. आता नेहमी आपण अभ्यासक्रम तर शिकवतोच, परंतु अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं आनंद द्विगुणित होण्यासाठी म्हणजे आनंदाचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि शाळेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे आनंददायी उपक्रम राबवत असतो. त्याच्या जोडीला एखादा दिवस असा असावा की पाठ्यपुस्तकाशिवाय नुसतं आनंद आणि आनंद, जसं समुद्राला उदाहरणाची म्हणते तसंच आपल्या आनंदाला आणि तो आज यशस्वी झाला. तर हे काय होते शिक्षक त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि हा आनंदी मेळावा सर्वत्र सर्व केंद्र शाळेत हा अशा प्रकारे उत्सव पार पडला पाहिजे.